मित्रांनो, फायनली पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयाचा जे हप्ता दर 4 महिन्याला वितरित होत असतो, तो हप्ता आता लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर काळ लोटलेला आहे, अद्यापही वितरित झालेलं नाही, त्याविषयीची सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा आणि डेट फिक्स करण्याचा किंवा डेट काय आहे ऑफिशियली त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर ऐकले इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर दर 4 महिन्याला 2,000 रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत वितरित होत असतात. त्यात मित्रांनो जवळपास 4 महिने होऊन सुद्धा गेलेले आहेत. 5वा महिना सुद्धा कंप्लीट होत आलेला आहे. अद्यापही पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता वितरित झाला नाही. 19वा हप्ता वितरित होऊन 5 महिने झालेले आहेत. अद्यापही एक पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाला नाही. काय त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान मोदी हे विदेश दौऱ्यावर होते 9 तारखेपर्यंत, 10 तारखेपर्यंत काहीतरी. त्यामुळं त्यावेळेस तरी हा हप्ता वितरित करणं झाला नाही. त्यानंतर मित्रांनो, आता लागलीच बिहारमध्ये एक प्रोग्राम आहे. प्रोग्राम दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिमोटचं बटन दाबून 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहेत. तर एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, तुम्ही जर KYC वगैरे केलेली असेल, फार्मर ID काढलेला असेल आणि तुमचं DBT वगैरे ओके असेल तर तुम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही. ज्या लोकांनी अद्यापही फार्मर ID काढलेला नाही, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी KYC वगैरे केले नाही, त्यांना हा पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होणार नाही, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, आता पंतप्रधान मोदी आता बिहारमध्ये सुद्धा पाठीमागं सुद्धा एक हप्ता, मला वाटतं 18वा हप्ता काहीतरी बिहारमधूनच वितरित करण्यात आलेला होता. त्या अंतर्गत मित्रांनो 19वा हप्ता सुद्धा बिहारमध्ये एका प्रोग्राम दरम्यान पंतप्रधान मोदी हे सोबत रिमोट घेऊन जाणार आहेत आणि त्या रिमोट घेऊन गेल्याच्या नंतर रिमोटचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यावर DBTच्या माध्यमातून ही जरी ऑफिशियल डेट अजून अपडेट झालेली नसेल किंवा ऑफिशियल डेट जरी डिक्लेअर झालेली नसेल तरी सुद्धा मित्रांनो 100% किंवा 99% म्हटलं तरी चालेल की जे बिहारमध्ये प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममधून पंतप्रधान मोदी हे पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करणार आहेत. 18 तारखेला वितरित करतील. 18 तारखेला ज्या शेतकऱ्यांना वितरित झाले नाही त्या शेतकऱ्यांना 19 तारखेला वितरित होतील. त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत काळ उरलेला आहे. अद्यापही नमो शेतकरी योजनेचे बरेच हप्ते शेतकऱ्यांना वितरित झालेले नाहीत. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा राज्य शासनाचा हप्ता आहे. त्या कारणास्तव या पीएम किसान योजनेअंतर्गत, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत या दोन्ही योजनेचे मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यावर वितरित होईल. हा डोक्यातून विचार काढून टाका. कारण मित्रांनो, सध्या पीएम किसान योजनेचेच पैसे मिळतील तुम्हाला. नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला निधी, राज्य शासनाकडे निधीच नाही. त्या कारणास्तव नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला सध्या तरी वितरित होईल, हे डोक्यातून काढून टाका. कारण मित्रांनो, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायचे, मग तुमचे 2,000 रुपये कुठून आणायचे? तर हा प्रश्न राज्य शासनाकडे पडलेला आहे. त्या कारणास्तव तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित होणार नाही. सध्या तरी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.